तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे, ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत, आणि सरकार 100% पाठीशी घालतंय. अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल, तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात, पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे.